नमस्कार, मी डॉक्टर एकता, होमिओपॅथिक कन्सल्टंट, कॉस्मेटोलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, डोंबिवली वेस्ट. आपण पिंपल्सशी रिलेटेड व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे. आपले 2 व्हिडिओ आधीच झालेले आहेत. त्या व्हिडिओजमध्ये आपण पिंपल होतात तयार कसे ते पाहिलंय आणि आता आपण पुढच्या सिरीजमध्ये बघतोय की पिंपल होण्याचे कारणं काय आहेत आणि त्याच्यावर उपाय काय आहेत. एक कारण सांगून त्याचा उपाय मी लगेचच सांगते. सो व्हिडिओ डिटेल पहा, एंड पर्यंत पहा. मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर मागे जाऊन नक्की पहा व्हिडिओ. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं होतं की स्किन क्लीनलीनेस, स्किन स्वच्छ नसेल तर पिंपल्स येतात. बर, पण फक्त स्किनशीच रिलेटेड आहे का? चेहरा स्वच्छ झाला म्हणजे पिंपल्स गेले का सगळे? चेहऱ्यासोबत आपली स्काल्प, आपल्या केसांची स्किन ती स्वच्छ असणं फार महत्वाचं आहे. कारण ती जर स्वच्छ नसेल, तिथे काही इन्फेक्शन असतील, तिथे काही डॅन्ड्रफ असेल तर ते हळूहळू आपल्या चेहऱ्यावर उतरणार. बरं, पिंपल्स फक्त चेहऱ्यावरच होतात का? कितीतरी जणांना पाठीमागे पिंपल्स आहेत. इवन केसांच्या मुळांच्या इथे पण फोड्या असतात. आपण म्हणतो केसांमध्ये पण फोड्या आल्यात, मानेवर फोड्या आहेत, काहींना बॅकवर फोड्या असतात, पाठीभर फोड्या असतात. बरेच जण म्हणतात पाठीवर कशा काय फोड्या? याचं कारण काय असेल? तर ह्याचं कारण आहे की तुमची स्काल्प फ्रेश नाहीये. ब्लड तर फ्रेश नाहीच आहे, ब्लडमध्ये स्वच्छता नाहीच आहे तुमच्या, पण तुमच्या चेहऱ्याच्या स्वच्छतेसोबत स्काल्पची स्वच्छता, केसांच्या स्किनची स्वच्छता पण जास्त महत्वाची आहे. तिथे जर डॅन्ड्रफ साचलेला असेल तर डॅन्ड्रफ काय आहे? एक प्रकारचं फंगस आहे. मग ते फंगस वाढत गेलं की मग काय होणार? तिथले पण पोअर्स असतात. आपल्याला केसांमध्ये पण घाम येतो ना, याचा अर्थ तिथे पण होल्स आहेत. मग ते होल्स तिथे पॅक झाले की तिथेही इन्फेक्शन सुरू होतात. तिथे इन्फेक्शन सुरू झाले की मग तिथेही फोड्या येतात. जसं आपण पहिल्या व्हिडिओ, दुसऱ्या व्हिडिओत सांगितलं त्याचप्रमाणे. सो पोअर्स आपल्याला ओपन ठेवायचे. आता इथे कशामुळे पॅक होणार बरं? पहिली गोष्ट तर ज्यांना डॅन्ड्रफ आहे त्यांना तर खूप लवकर पॅक होणार, कारण डेड स्किन निघते ती तिथेच साचून राहते. दुसरी गोष्ट, डॅन्ड्रफसाठी आपण व्यवस्थित वेळेवर स्वच्छता ठेवली नाही. आता मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की रोज धुतले तरी सुद्धा केसांना काही त्रास होत नाही, उलट केस स्वच्छ होतात, त्यांना ऑक्सिजन मिळते, फ्रेश ब्रीथ करू शकतात, ते पोअर्स ओपन राहतात. सो ब्लड सर्क्युलेशन पण आतून सुधारतं. दुसरी गोष्ट सांगितलं, रोज नसेल जमत 1 दिवस आड करा किंवा ऍटलीस्ट आठवड्यातून 3दा तर करा. स्वच्छता महत्वाची. बरं, दुसरी गोष्ट, डॅन्ड्रफ आला, मग आलं ऑइल. आता ऑइल आपण म्हणतो, ऑइल तर मॅडम तुम्ही सांगितलं लास्ट व्हिडिओमध्ये की ऑइल अप्लाय केलंच पाहिजे. बरोबर आहे, ऑइल अप्लाय केलंच पाहिजे, मसाज केली पाहिजे हलकी हलकी केसांच्या मुळांना ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी. पण ऑइल मसाज कधी? आपण म्हणू आता केस धुवायच्या आधी सांगितलंय, बरोबर आहे. पण केस धुवायच्या आधी पण आहे ना, कधी आधी? तर तुमची स्किन क्लीन पाहिजे, इथली स्किन पण. तुम्ही म्हणाल 8 दिवस केसच नाही धुतले, आता उद्या केस धुवायचे म्हणून आज तेल लावतो. मग तिथे डॅन्ड्रफ, पोल्युशन, डर्ट साचलेली स्किन आहे, त्याच्यावर पुन्हा तुम्ही मसाज करून 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 काय करता? ती घाण पण पोअर्समध्ये उलट जास्त टाकता तुम्ही. त्या पोअर्सच्या आत घाण घुसवता मसाज करून करून, ते होल अजून पॅक होऊन जातं. मग अशाने केसांचं प्रोटेक्शन वगैरे राहील का? त्या स्किनचा बॅरियर डॅमेज होऊन जातो. तर तुम्ही रोज केस धुवत असाल ना तर ठीक आहे, रोज केस धुताय, मग उद्या केस धुवायचे म्हणून आज लावलंय, कारण तुमचं दिवसभराचं स्काल्प आहे ते क्लीन आहे, त्याच्यावर तुम्ही ऑइल लावलंय, त्यामुळे केस धुतले तुम्ही चालणार आहे. किंवा मग तुम्हाला धुवून झालेत केस, त्याच्यानंतर केस सुकल्यानंतर ऑइल लावलं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी धुणार असाल तर रात्रभर ठेवलं तरी चालेल. पण क्लीन स्काल्पला रादर इथे आपण मसाज करतो ब्लड सर्क्युलेशनसाठी. मॉइश्चरायझर म्हणून जर तुम्हाला केसांना ऑइल लावायचं, केस ड्राय पडतायत, खूप जास्त त्याच्यात फ्रीझीनेस आलेला आहे, ड्रायनेस आहे, ब्रिटल झालेले आहेत, तर केसांच्या तुम्ही रूटला नाही शाफ्टला लावलं पाहिजे ते. कारण तुम्ही म्हणाल तर डेड आहेत, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये मग कसं काय जाईल तेल? तर ते पण बारीक बारीक सेल्सनी बनलेलं आहे. मग त्याच्या आतमध्ये ऑइल्स राहिलं ना की ज्या वेळेला तुम्ही हेअर वॉश करता त्यावेळेला हेअर वॉश करताना ऑइल निघून जाईल, केसांमधलं मॉइश्चर नाही निघून जाणार, त्यामुळे केस सॉफ्ट राहतील. हळूहळू हळूहळू त्यांना त्यांचा ग्लो, शाईन परत मिळायला लागेल. पण खराब स्किन आहे, खराब स्काल्प झालेला आहे, बरेच दिवस धुतलेलं नाही, घामाची चिकटणी, त्याच्यावर तुम्ही ऑइल मसाज केलीत तर ते पोअर्स अजून पॅक होणार. प्लस ते मसाज करताना तिथला डॅन्ड्रफ, तिथला घाम मानेवर
चेहऱ्यावर, पाठीवर पडतो. त्यामुळे मग हे पोअर्स आहेत ना, ह्यांच्यावर पण डॅन्ड्रफ पडणार, डॅन्ड्रफचं वाला ते तेल पडणार आणि मग काय होणार, पुन्हा इन्फेक्शन त्या पोअर्समध्ये शिरणार. पाठीवरती पण आपले बारीक बारीक लव असते, म्हणजे तिथे पण होल्स आहेत, पोअर्स आहेत. त्या पोअर्समध्ये पुन्हा ती घाण जाणार, मग पाठीवर पण पिंपल येणार. सो सगळ्यात महत्वाचं आहे तर हे वर, ग्रॅव्हिटीने ती घाण खाली येते. चेहरा स्वच्छ धुतला पण ही स्किन क्लीन नाहीये, स्काल्प क्लीन नाहीये, तर मग पिंपल्स येणारच आहे. त्यामुळे त्यासाठी स्काल्प स्वच्छ ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि स्पेशली डॅन्ड्रफवाल्या माणसांनी, ज्यांना डॅन्ड्रफ आहे त्यांनी तर हेअर वॉश जास्तीत जास्त वेळा केला पाहिजे, स्काल्प क्लीन ठेवली पाहिजे. ऑइल सिक्रेशन होतंय ते कंट्रोलमध्ये पण येईल, प्लस स्काल्प स्वच्छ राहील आणि त्याच्यामुळे तुमच्या केसांना तर चेंजेस दिसतीलच, पण तुमच्या चेहऱ्यावर किंवा पाठीवर, मानेवर येणारे पिंपल्सचं प्रमाण पण भरपूर कमी होईल. त्यामुळे आळस आला, कंटाळा आला, मग आळस जर आलाय, कंटाळा जर आलाय तर पिंपल जाणार नाही. मग तुम्ही म्हणाल किती काय काय ट्राय केलं, हे केलं ते केलं, पण तुम्ही स्वतःचं रुटीन डेली जर स्वच्छ नसेल ठेवलेलं तर मग औषधं गोळ्या किती काम करतील. जोपर्यंत औषधं चालू आहेत तोपर्यंत कंट्रोल राहील, परत तेच होणार आहे. त्यामुळे तुमचं शरीर स्वच्छ ठेवणं तुमच्या हातात आहे. आपण म्हणतो ना, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, त्याप्रमाणे तुमची स्काल्प क्लीन ठेवा. तुमचं फेस, तुमची बॉडीची एक्सटर्नल प्रोटेक्टिंग लेअर आहे स्किन ही, तिला स्वच्छ नाही ठेवला तर तुम्हाला बाहेरचे इन्फेक्शन्स पकडणार आहेत. आणि स्वच्छता नसल्यामुळे मग त्याच्यावर पिंपल्सच असं नाही, बरेच इन्फेक्शन येतात. मग फंगल पण येऊ शकतं, तुमचं डर्मेटायटिस होऊ शकतो, तुम्हाला बऱ्याच गोष्टी होतात. एक्झिमा वगैरे सारखे पण मोठे आहेत, किंवा सोरायसिस पर्यंत पण जातात बऱ्याच वेळा. त्यामुळे स्वच्छता खूप महत्वाची. सो मागच्या व्हिडिओत आपण ह्या स्किनची स्वच्छता का महत्वाची ते बघितलं. आजच्या व्हिडिओत पाहिलंय आपण स्काल्पची स्वच्छता का महत्वाची आहे. सो तुमच्या स्किनला तर केअर घ्यायचीच आहे, प्लस हेअर केअरची पण गरज आहे तुमच्या, जर पिंपल्स तुम्हाला कंट्रोल हवे असतील तर. व्हिडिओ आवडला असेल असं मला वाटतंय. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण पुढचे काही रिझल्ट बघणार आहोत पिंपल फॉर्मेशनचे. आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि इतरांनाही शेअर करा, जेणेकरून इतरांच्याही ज्ञानामध्ये भर पडेल. सो स्वच्छता राखा आणि पिंपल कंट्रोलमध्ये ठेवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.